हालेलुया. योहानाचं पत्र 5वा अध्याय पहिला पत्र. योहानाचं पहिला पत्र 5वा अध्याय 19वा वचन. आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे. सगळ जग ते दुष्टाला वंशजाला आहे. हालेलुया. आपण देवापासून आहे हे आपल्याला ठाऊक आहे. सगळ जग ते दुष्टाला वंशजाला आहे. हालेलुया. आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि तो सत्य आहे. त्याला ओळखण्याची बुद्धी त्यांनी आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्याटाही म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याटाही आपण आहो. हेच खरा देव आणि सर्वकालिक जीवन आहे. हालेलुया. आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे. सगळ जग ते दुष्टाला वंशजाला आहे. आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्यांनी आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्याटाही म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याटाही आपण आहो. हेच खरा देव आणि सर्वकालिक जीवन आहे. हालेलुया. हे जगामध्ये सर्व लोक बोलत आहे देव खूप आहे. हालेलुया. सर्वांना वाटत असताय आपला देव खरा आहे. हालेलुया. पण इकडे देवाचे वचन काय सांगत आहे? हालेलुया. येशू मध्ये आहे आम्ही खरा देवाकडे आहे. हालेलुया. आणि येशू मध्ये नाही आहे ते सर्व जग दुष्टाला वंशजाला लागे. दुष्ट कोण आहे? सैतान आहे. हालेलुया. म्हणजे हे जगामध्ये चांगलं करणारा परमेश्वर असताय आणि वाईट करणारा सैतान असताय. आता परमेश्वर कोण आहे? येशू ख्रिस्त हे खरा परमेश्वर आहे. हालेलुया. आम्ही येशू बरोबर आहे. आम्ही खरा देवाचे जवळ आहे. हालेलुया. येशू मध्ये नाही आहे सगळ जग. येशू मध्ये नाही आहे त्याच्यामध्ये सगळ जग दुष्टाच्या सैतानाच्या हाताखाली आहे. हालेलुया. येशू मध्ये आहे ते देवाचे जवळ आहे. देवाच्या हाताखाली आहे. आणि येशू मध्ये नाही आहे सर्व दुष्ट कोण आहे? सैतान आहे. सैतानाच्या हाताखाली आहे. हालेलुया. परमेश्वर हे सृष्टीचा मालक आहे. तो आम्हाला निर्माण केलेला आहे. हालेलुया. येशू खरा देव आहे आणि येशू बरोबर आहे ते खरा देवाकडे आहे. आणि येशू सोडून जगामध्ये सर्व लोक सैतानाच्या हाताखाली आहे. हालेलुया. योहानाचे सुवर्तमान 10वा अध्याय.
9 वचनापासून. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. हालेलुया. येशू ख्रिस्त इथे स्वतः म्हणत आहे, मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तारण प्राप्ती म्हणजे काय? आमच्या पापांची क्षमा. हालेलुया. कारण हे पृथ्वीच्या जीवनानंतर स्वर्ग आणि नरक दोन गोष्टी आहेत. हालेलुया. स्वर्गामध्ये कोण जाणार आहे? पवित्र आहे ते स्वर्गामध्ये जाणार आहे. नरकामध्ये कोण जाणार आहे? पाप केलेलं ते नरकामध्ये जाणार आहे. हालेलुया. सर्वांनी पाप केलेला आहे, सर्व नरकामध्ये जाणार आहे. पण कोणाच्या पापांची क्षमा झालेला आहे ते स्वर्गामध्ये जाणार आहे. हालेलुया. आता इथे मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल, म्हणजे त्याच्या पापांची क्षमा होणार आहे. येशू ख्रिस्तामुळे आमच्या पापांची क्षमा होणार आहे. का? येशू ख्रिस्तामुळेच आमच्या पापांची क्षमा होणार आहे. येशू ख्रिस्तच आमच्या पापांसाठी वधस्तंभामध्ये मरण पावलाय. आमच्या पापांसाठी त्यांनी आपलं जीवन बळी दिलेलं आहे. हालेलुया. म्हणून येशू मध्ये आमच्या पापांची क्षमा आहे. हालेलुया. 10 वचन. चोर येतो तो केवळ चोरी, कात व नाश करावाच येतो. हालेलुया. आता या जगामध्ये चांगलं करणारा परमेश्वर आहे, वाईट करणारा शैतान आहे. शैतान कोण म्हणत आहे? देवाचे वचन चोर म्हणत आहे. हालेलुया. चोर कधी आम्हाला फोन करून अपॉइंटमेंट घेऊन चोरी करण्यासाठी येणार नाही आहे. आम्ही घरात नसताना आमचं लक्ष नाही आहे ते वेळी चोरी करून जाणार आहे. हालेलुया. पण चांगले व्यक्ती असलं तर आमचं अपॉइंटमेंट घेणार आहे आणि आम्हाला भेटण्यासाठी घरी येणार आहे. असंच परमेश्वर आमच्या जीवनामध्ये प्रवेश केला पाहिजे तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याला स्वीकार केला पाहिजे, त्याला आमंत्रण दिलं पाहिजे आहे. शैतान आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी आम्ही काही करायची गरज नाही आहे. ते चोराप्रमाणे येणार आहे आणि आमचे जीवन नाश करणार, चोरी करणार, कात करणार आहे. आमच्या जीवनामध्ये जे काही चांगलं आहे ते चोरी करून घेऊन जाणार आहे, आम्हाला नाश करणार आणि कात करून टाकणार आहे. हालेलुया. चोर येतो तो केवळ चोरी, कात व नाश करावाच येतो. हालेलुया. कोणी चोर येऊन आमच्या घरात पैसा ठेवून जाण्यासाठी नाही आहे, सोना ठेवून जाण्यासाठी येत नाही आहे. इकडे आहे ते घेऊन जाण्यासाठीच येणार आहे. हे जगामध्ये परमेश्वर कार्य करत आहे, शैतान कार्य करत आहे. शैतान आमच्या कात, चोरी, नाश करण्यासाठीच हे जगामध्ये आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला जीवन देण्यासाठी आहे. परमेश्वराला आमचे जीवन समर्पण केलं, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये येणार आहे, कार्य करणार आहे. शैतान चोरासारखे आमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि आम्हाला नाश करणार आहे. हालेलुया. चोर येतो तो केवळ चोरी, कात व नाश करावास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आला आहे. शैतान आमचा नाश करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. येशू ख्रिस्त आम्हाला जीवन मिळण्यासाठी आणि ते विपुलपणाने जीवन मिळण्यासाठी येला आहे. हालेलुया. आता येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवला तर आम्हाला जीवन मिळणार आहे आणि ते विपुलपणाने मिळणार आहे. येशू ख्रिस्त नाही आहे, दुसरा कोण आहे जगामध्ये? शैतान आहे. तो आमचे चोरी, कात, नाश एवढंच करणार आहे. हालेलुया. मीच उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. इथे असं पण आम्ही समजू शकतो, मीच करदेव आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच करदेव आहे. हालेलुया.
आता आमचे मित्र 100 मित्र असला, उद्या आम्ही बर्थडे पार्टी ठेवला, बिर्याणी ठेवला, दारू ठेवला, सगळं येणार आहे, एन्जॉय करून जाणार आहे. त्याच्यानंतर 10 दिवसांनी आम्हाला काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय, ते वेळी फोन केलं तर समजणार आहे खरा मित्र कोण आहे. आम्हाला प्रॉब्लेम झालाय ते वेळी कोण येत आहे तो खरा मित्र आहे. हालेलुया. आता येशू ख्रिस्त खरा देव असून त्यांनी पण आम्हाला सांगत आहे की मीच खरा देव आहे. आणि पुढे बघा, मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो. उत्तम मेंढपाळ काय करताय? आपला मेंढराकरिता आपला जीव देतो. हालेलुया. आम्ही सर्वजण पाप केलाय, पापाचे वेतन मरण, आम्ही नरकामध्ये जाणार आहे, शैतान आम्हाला नाश करणार होतो. पण परमेश्वर आम्हाला वाचवण्यासाठी, स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी येशू ख्रिस्त काय केलाय? आमच्यासाठी आपलं जीवन दिलाय, प्राण दिलाय. दिल्यानंतर तो सांगत आहे, येशू ख्रिस्त असं सांगत नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या आज्ञा पालन करा, नंतर तुमच्यासाठी मी मरणार आहे, असं सांगत नाही आहे. आम्ही ओळखत नाही होतो, आपल्या मनाप्रमाणे आम्ही पापामध्ये जीवन जगत असताना येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभामध्ये मरण पावलाय. आमच्यासाठी त्यांनी आपले जीवन बली दिलाय. हालेलुया. आता बली ऑलरेडी आमच्यासाठी येशू ख्रिस्त दिलाय, म्हणून आता तर आम्हाला समजायला पाहिजे येशू ख्रिस्तच खरा देव आहे. का? तो आमच्यासाठी आपले जीवन बली दिलेला आहे. का बली दिलाय? तो आमचे निर्माण करताय, तो आमच्यावर प्रेम करत आहे. त्याला माहिती आहे नरक म्हणजे किती भयानक आहे. आम्ही नरकामध्ये नाही गेलं पाहिजे, स्वर्गामध्ये गेलं पाहिजे, म्हणून येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी आपलं जीवन बली दिलेलं आहे. आपल्या मुलांचे जीवन चांगलं असलं पाहिजे, म्हणून आई वडील उन्हामध्ये खूप त्रासामध्ये काम करत असतात. का? आपल्या मुलाचे जीवन चांगलं असलं पाहिजे. असंच आमचे निर्माण करता आमचे पिता परमेश्वर, आम्ही नरकामध्ये नाही गेलं पाहिजे, स्वर्गामध्ये गेलं पाहिजे, म्हणून आमच्यासाठी आपले जीवन वधस्तंभामध्ये बली दिलेलं आहे. हालेलुया. आता तर आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखून घेतलं पाहिजे आणि तोच खरा देव आहे. हालेलुया. आणि देवाची उपस्थिती एक ठिकाणी असलं तर लोक एकत्र होऊन देवाच्या आराधना केल्या, त्याच्या इच्छानुसार सगळं त्याला आवडत्या गोष्टी केल्या, तर तिथे देव संतुष्ट होऊन, आनंदित होऊन काय करणार आहे? ते लोकांच्या जीवनामध्ये चांगलं करणार आहे. हालेलुया. उदाहरणासाठी जो बिमार लोक आहे ते लोकांना देव बरं करणार आहे. आणि पुढे गेलं तर जे मेल आहे त्याला पण जिवंत करू शकतो देव. जगामध्ये काय काय ठिकाणी असं घडत आहे, तिकडे गेल्यानंतर सगळे एकत्र होत आहे, तिकडे लोक मरत असतात. हालेलुया. याच्यातून आम्हाला आमचे डोळे उघडला पाहिजे, आम्हाला सत्य समजलं पाहिजे आहे. देव आहे तिथे चांगल्या गोष्टी घडणार आहे, चांगल्या गोष्टीचे चमत्कार घडणार आहे. शैतान आहे तिथे वाईट गोष्टीचे चमत्कार घडणार आहे. ट्रेन चालत आहे, आग लागलं म्हणून स्वतः लोकांनी उडी मारलाय, 15-13 लोक मेलाय. हे काय करत आहे? शैतान मेड करत आहे, चोरी कात नाश. हालेलुया. देवाची उपस्थिती आहे तिथे चांगल्या गोष्टी घडणार आहे. शैतानाची उपस्थिती आहे तिथे वाईट गोष्टी घडणार आहे. वाईट गोष्टी घडत आहे तिथे शैतानाची उपस्थिती आहे. चांगल्या गोष्टी घडत आहे तिथे देवाची उपस्थिती आहे. हालेलुया. याच्यातून आम्ही ओळखलं पाहिजे आहे, आमचे मन परिवर्तन झालं पाहिजे आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी जीवन दिलं आहे, शैतान आमचा नाश करण्यासाठी आहे. हालेलुया. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो. हालेलुया. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे.
ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेला बघून मेंढरे सोडून पळून जातो. हालेलुया. जो मेंढपाळ नाही आहे तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेला बघून मेंढरे सोडून पळून जातो. हालेलुया. आपलं मेंढरा नाही आहे, तो मोलकरी आहे, म्हणून ते लांडगा येईल तर काय करताय, मेंढरा सोडून आपला जीव वाचवण्यासाठी ते पळून जात आहे. कधी कधी जगामध्ये खूप लोक बोललेलं तुम्ही ऐकलेलं असणार आहे, मी देवाचे एवढं करत आहे, एवढं करत आहे, वाईट का घडत आहे, आता त्रास आहे, कोणी माझ्या बरोबर नाही आहे. ते काहीतरी केलं, ते कुठे आहे आता, लांडगा येत असलेलं बघून सोडून पळून गेलाय. हालेलुया. आमच्या इच्छानुसार आम्ही हे करतो, देवाला ते करतो, ते करतो, समस्या येईल तर ते पळून जात आहे. कारण काय, तो खरा मेंढपाळ नाही आहे, तो मोलकरीच आहे, म्हणून तो पळून जात आहे. हालेलुया. देवाला धन्यवाद. देव आमच्या आत्मिक डोळे उघडलाय, आम्हाला सत्य समजलाय. हालेलुया. जगामध्ये आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केलं पाहिजे आहे, ते वाचण्यासाठी. हालेलुया. या जगामध्ये बघितलं तर परमेश्वर आहे आणि सैतान आहे. परमेश्वर आम्हाला वाचवण्यासाठी आहे, म्हणून तो आमच्यासाठी, आमच्या पापांसाठी आपलं जीवन बली दिलेलं आहे. सैतान नाश करण्यासाठी आहे. हालेलुया. एक चांगलं एकच आहे आणि वाईट पण एकच आहे. येशू मध्ये आहे तो देव बरोबर आहे, येशू मध्ये नाही आहे ते सैतानाच्या हाताखाली आहे. हालेलुया. आणि हे पृथ्वीमध्ये आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे, काय खूप पैसा कमवायचं काय, नाहीतर नाव कमवायचं काय, काय उद्देश आमच्या, हे पृथ्वीसून आम्ही जाताना स्वर्गामध्ये गेलं पाहिजे, असं योग्य आणि लायकीचं जीवन आमचं असलं पाहिजे आहे. हे पृथ्वीतून सगळे एक दिवशी जाणारच आहे, कोणी इथे असणार नाही आहे. मी तसा आहे, असा आहे, असा आहे, सगळं आता गेलाय मातीतून. एक दिवशी आम्हाला सर्वांना या पृथ्वीतून सोडून गेला पाहिजे आहे. हे पृथ्वीमध्ये आता आमच्या जीवनाचे उद्देश काय आहे. हालेलुया. हे पृथ्वीतून जाताना आम्ही स्वर्गामध्ये गेलं पाहिजे आहे. हालेलुया. सर्व मानव जाती पाप केलेला आहे, कोणी स्वतः स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाही आहे. म्हणून योहान 14:6 मध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे, सत्य आणि जीवन आणि मार्ग मीच आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये जाण्यासाठी एकच पर्याय आहे, तो येशू ख्रिस्त आहे. कारण पहिला पुरुष आणि स्त्री, हे पृथ्वीमध्ये पहिला एक पुरुष एक स्त्री परमेश्वर निर्माण केलाय, ते दोघांनीच पाप केलाय, त्याच्यापासून जन्म झालाय, सर्वांनी पाप केलाय. हालेलुया. आता मानव जातीच्या पापासाठी देवाचे पुत्र येशू ख्रिस्त हे जगामध्ये आला आणि येशू ख्रिस्त सर्व मानव जातीच्या पापांसाठी मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलाय, तो जिवंत आहे. हालेलुया. आता येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी मेलाय, पुन्हा उठलाय, जिवंत आहे, हे आम्ही विश्वास ठेवला तर आम्हाला पापापासून मुक्ती मिळत आहे, आमच्या पापांची क्षमा होत आहे. हालेलुया. आमच्या पापांची क्षमा झालं तर हे पृथ्वीतून आम्ही कुठे जाणार आहे, हे पृथ्वीचे जीवन संपल्यानंतर आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहे. हालेलुया. आमच्या जीवनाचे उद्देश काय असलं पाहिजे, स्वर्गामध्ये गेलं पाहिजे, असं आमचे जीवन असलं पाहिजे, ते आमचे उद्देश असलं पाहिजे, त्यासाठी आम्ही झटलं पाहिजे आहे. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त आहे, जीवन आहे, येशू ख्रिस्त नाही आहे, जीवन नाही आहे.
हालेलुया. आता येशू ख्रिस्ताला ओळखत नाही आहे ते लोकांमध्ये खूप काय उद्देश असतात. मी हे केलं पाहिजे, गिन्नस रेकॉर्ड केलं पाहिजे, नाव कमवलं पाहिजे, मी मोठा झाला पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, हे सारा मग जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. पण आमचे उद्देश काय असलं पाहिजे आहे? स्वर्गामध्ये जाणं. आणि देवाचे वचन काय सांगत आहे? शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहिलं ते स्वर्गामध्ये प्रवेश करणार आहे. आता हे का सांगत आहे देवाचे वचन? म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशूच्या मागे आम्ही चालत असलं तर, हालेलुया, शैतान काय करणार आहे? आम्हाला काहीतरी करून ओढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काहीतरी करून त्याच्या पूर्ण पॉवर वापरणार आहे. आम्हाला येशूच्या मागे चालणं सोडून देण्यासाठी ते पूर्ण पॉवर वापरणार आहे. तरी पण आम्ही विश्वासाने गंभीर उभं राहून येशूच्या मागे चालत राहिलं आमचा प्रवेश सर्वकालिक जीवन स्वर्गामध्ये होणार आहे. हालेलुया. आता आम्ही कोणी स्वर्गामध्ये नाही आहे, हे पृथ्वीमध्ये आहे. आणि पृथ्वी कोणाच्या हाताखाली आहे? शैतानाच्या हाताखाली आहे. पण सर्व अधिकार येशू ख्रिस्ताकडेच आहे. हालेलुया. हे पृथ्वीमध्ये असून आम्हाला पृथ्वीच्या अनुसार, शैतानाच्या अनुसार जगायचं नाही आहे. आम्ही कुठे आहे आता? हे पृथ्वीमध्ये आहे. पण आम्हाला शैतानाच्या अनुसार जगायचं नाही आहे. आम्हाला आमचे जीवन कसं असलं पाहिजे? देवाची इच्छा अनुसार. स्वर्गामध्ये असलेले लोक कसं जीवन जगणार आहे? स्वर्गामध्ये असलेलं येशू ख्रिस्ताचे जीवन कसं होतं तसं आम्हाला जगायचं आहे. हालेलुया. आता पाणी, नदीमध्ये पाणी असं जात आहे, नदीत पाणी असं उतारत जात आहे. असं आम्ही जाणं इसी असणार आहे. पाणी जात आहे ते वाटेने आम्ही जाणं इसी असणार आहे. पण जे जरी उलट आम्हाला जायचं आहे, खूप जागृत असलं पाहिजे आहे. आम्हाला एनर्जी पाहिजे आहे. असला आम्ही उलटा जाऊ शकतो. आणि सर्व लोक कसं जाणार आहे? असं जाणार आहे. पृथ्वीचे जो लोक असं जाणार आहे. आम्हाला असं नाही, असं जावं लागणार आहे. सत्य आणि जीवनाचा मार्ग येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि परमेश्वर आम्हाला निवडलेला आहे. परमेश्वर आम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. जगाच्या अंतपर्यंत परमेश्वर आमच्या बरोबर असणार आहे. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशूच्या मागे चालत राहायला पाहिजे आहे. इस्रायल लोकांना परमेश्वराने इजिप्त मध्ये गुलामात होतो, तिथून बाहेर सोडवलाय. आणि त्यांना कुठलं देश देणार होतं? वचन दिलं होतं, कानान देश. हालेलुया. इजिप्त मधून बाहेर आला, ते कानान देशामध्ये जावं लागलाय. किती वर्ष झालाय? 40 वर्ष झालेला आहे. हालेलुया. देवानी दिलेला देश कुठला? कानान देश. ते कानान देशामध्ये जाणं त्यांचे उद्देश. हालेलुया. पण खूप लोक कानान देश मध्ये गेला नाही आहे, थोडा लोकच गेला आहे, कारण त्यांचे अविश्वास आणि कुरकुरू. हालेलुया. आता आम्हाला परमेश्वर निवडलेला आहे. आम्हाला कुठे जायचं आहे? सर्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे. इजिप्त मधून बाहेर आल्यानंतर कानान देशामध्ये प्रवेश करायच्या पहिल्यापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये पण समस्या आलाय. हालेलुया. ते मध्ये लोकांमध्ये अविश्वास आला आणि देवाच्या विरुद्ध कुरकुरू करू लागलाय. खूप लोक मेलाय आणि खूप लोक अविश्वासामुळे आतमध्ये गेलं नाही आहे, बाहेरच ते मेलाय. हालेलुया. आता आम्हाला परमेश्वर
सर्वकालिक जीवनाचं वतन दिलेलं आहे. आता येशूच्या पाठलाग करत असताना आमच्या जीवनामध्ये पण समस्या येऊ शकतो. हालेलुया. तरी पण आम्ही विश्वासाने येशूच्या मागे चालत राहायला पाहिजे. अविश्वास आमच्यामध्ये आला, कुरुकुरु करू लागलाय, देवाच्या विरुद्ध पाप करू लागलाय, देवाच्या मागे सोडून साईड इकडे तिकडे जाऊ लागलाय, आम्ही पण सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू शकणार नाही आहे. हालेलुया. आणि शैतानाचा उद्देश काय आहे? आम्ही सर्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये नाही गेलं पाहिजे, हे शैतानाचा उद्देश आहे. म्हणून ते पूर्ण आमच्या विरुद्ध प्रयत्न करणार आहे. पण आमचे उद्देश काय असलं पाहिजे आहे? सर्वकालिक जीवनामध्ये मी प्रवेश करणार. आता परमेश्वर पण हे जगामध्ये आहे, शैतान पण हे जगामध्ये आहे. परमेश्वराला पण आम्ही परमिशन दिला पाहिजे. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे आणि शैतानासाठी दार उघडला तरच तो पण आमच्या जीवनामध्ये कार्य करू शकतो. हालेलुया. येशू ख्रिस्तावर लक्ष ठेवून हे पृथ्वीमध्ये येशू ख्रिस्त कसं जीवन जगलं त्याच्या पाठलाग करून आम्ही जीवन जगत गेलं, आम्ही सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. हालेलुया. पेत्र आणि त्याचे शिष्य पोट मध्ये जात होतो. येशू ख्रिस्त समुद्रात चेलत पेत्राच्या पोटाच्या जवळ येत होतो. हालेलुया. पेत्राने बघितलं येशू ख्रिस्त समुद्रात चेलत येत आहे. हे बघितलं नंतर पेत्र काय म्हणला येशू ख्रिस्ताला? प्रभूजी, तुम्ही असलं तर पण मला पण पाणी चेलत तुमच्याकडे येण्यासाठी सांगा, मी पण येत आहे तुमच्या जवळ. येशू ख्रिस्त काय सांगितलं? डायरेक्ट ये म्हटलं. आणि पेत्राने काय केलाय? पोट मधून पाणी मध्ये उतरला आणि पाय ठेवला. येशू ख्रिस्ताला बघून चेलू लागलाय. कुठे चेलू लागलाय? समुद्राच्या पाणी मध्ये चेलू लागलाय. कोण? पेत्र. जे वेळी येशू ख्रिस्ताला सोडून समुद्राला आणि वाराला बघू लागलाय, लाट मोठा मोठा येत होत ते बघू लागला पेत्राने, ते बुडू लागलाय. हालेलुया. येशू ख्रिस्तावर लक्ष होतो तेपर्यंत पेत्र समुद्रावर पाय ठेवून पुढे चालत होतो. जेवेळी लाटाला बघितलं, समुद्राला बघितलं, समस्याला बघितलं, ते बुडू लागलाय. तसंच आम्ही जेपर्यंत येशू ख्रिस्तावर आमचं लक्ष केंद्रित असताय तोपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये असलेल्या येणाऱ्या समस्यावर पाय ठेवून विजय मिळवून पुढे चालत असणार आहे. येशू ख्रिस्तावर लक्ष सोडून आमच्या समस्याला आम्ही जे वेळी बघणार आहे, समस्याकडे लक्ष देणार आहे, ते वेळी समस्या आम्हाला जिंकणार आहे, आम्ही बुडणार आहे. याच्यातून आम्हाला काय शिकून मिळत आहे? हे पृथ्वीमध्ये समस्या तर येणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे? समस्याला जिंकून आम्हाला पुढे जायचं आहे. येशू ख्रिस्ताकडे आमचं लक्ष असलं पाहिजे आहे. समस्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं. एक महिन्याने तू मरणार डॉक्टर बोलताय, पूर्ण दुर्लक्ष करायचं आहे. वचन काय म्हणत आहे? देव काय म्हणत आहे? येशू ख्रिस्ताला मिळाल्या पटक्याने मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आमच्याकडे काही नाही आहे. परिस्थिती सांगणार आहे तू भुक्याने मरणार आहे. माझे अरे गरज येशू मध्ये पिता परमेश्वर ये सृष्टीचा मालक पूर्ण करणार आहे. ये देव येशू ख्रिस्तावर लक्ष ठेवून ये वचनावर आम्ही लक्ष ठेवायचं, हे मनन करायचं आहे. हालेलुया. सर्वांनी आठवण ठेवा, जे वेळी आमच्या जीवनामध्ये समस्या येणार आहे ते समस्याला आम्ही काय केलं पाहिजे आहे? दुर्लक्ष करायचा. सर्व अधिकार येशू ख्रिस्ताकडेच आहे. त्याला बघत बघत त्यांची स्तुती करायच्या बंद केलं पाहिजे आहे.
देवाकडे लक्ष द्यायच्या आणि देवाचे वचन काय म्हणत आहे हे मनन करत राहायच्या. परिस्थिती आमच्या विरुद्ध असलं तर माझा विश्वास येशू ख्रिस्तावर आहे, मी लचित पचित होणार नाही आहे, मी नाश होणार नाही आहे, हे आम्ही बोलायचं. हालेलुया. समस्यावर दुर्लक्ष करायचं, देवावर लक्ष केंद्रित करायचं आणि समस्या आल्यानंतर पण येशूच्या मागे चालत जायचं. येशू ख्रिस्तावर आमचं लक्ष असलं तर समस्यावर पाय ठेवून विजय मिळवून आम्ही येशूच्या मागे चालू शकतो. हालेलुया. असं करून हे पृथ्वीमध्ये आम्ही जे पर्यंत जिवंत आहे येशूच्या मागे चालत राहील आम्ही सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. आता येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे, येशू ख्रिस्त आम्हाला कधी सोडणार नाही आहे. आम्हाला अडकलन करणारा कोण आहे? सैतान आहे. सैतानापेक्षा आमच्या बरोबर असलेला येशू ख्रिस्त मोठा आहे. हालेलुया. आणि तुम्हाला विश्वास येण्यासाठी सांगत आहे मी, ते सैतानाला बनवलेला परमेश्वरच आहे. परमेश्वर बनवलेला सैतान आम्हाला अडकलन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, पण ते सैतानाला बनवलेला परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. ते सैतानापेक्षा परमेश्वर मोठा आहे, तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे. म्हणून आमच्या समस्यावर नाही परमेश्वरावर सर्वदा आमचं लक्ष असलं तर समस्याला जिंकून आम्ही पुढे जाणार आहे. देव तुम्हाला आशीर्वाद करतो.